नमस्कार मित्रांनो, गट क चा मुख्य परीक्षा 2024ला जो प्रश्न आहे इकॉनॉमिक्समध्ये तो आपल्या स्क्रीनवरती दिसतोय. मित्रांनो, याच्यामध्ये वित्त आयोग विचारले आणि त्याचे अध्यक्ष विचारले. या अगोदरही यावरती प्रश्न जनरेट झालेत आणि यानंतरही प्रश्न जनरेट होणार आहे आणि म्हणून आपण 1 पासून 16 पर्यंतचे जे वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष आपण पाठ करणं महत्त्वाचं आहे. एका ट्रिकच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. बघा कसं लक्षात ठेवायचं. सुरुवातीला म्हणायचं कशाचं आर, कशाचं आर. क म्हणजे पहिला वित्त आयोग, त्याचे अध्यक्ष होते केसी नियोगी. श म्हणजे दुसरा वित्त आयोग, ज्याचे अध्यक्ष होते संतानम. च तिसरा वित्त आयोग, त्याचे अध्यक्ष होते चंदा. आणि आर हा चौथा वित्त आयोग आहे, ज्याचे अध्यक्ष होते राजमन्नार. कशाचा आर. त्यानंतर आपण म्हणतो ना MBBS, त्यापैकी म्हणायचं MBS. एम म्हणजे पाचवा वित्त आयोग, महावीर त्यागी, त्याचे अध्यक्ष. बी सहावा वित्त आयोग, त्याचे अध्यक्ष होते ब्रह्मानंद. एस हा सातवा वित्त आयोग आहे, ज्याचे अध्यक्ष होते शेलार. आठवा वित्त आयोग बऱ्याच वेळा विचारला, ज्याचे अध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण. 10वा वित्त आयोग, ज्याचे अध्यक्ष होते पंत. 11वा वित्त आयोग, ज्याचे अध्यक्ष होते खुसरो. 12, 13, 14 आणि 15 याच्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची की आर केवर रेडी राहा सिंग, म्हणजे जो आर के आहे ना, आर के, या आर केवर रेडी राहा सिंग असं लक्षात ठेवायचं. आर केवर रेडी राहा सिंग. 12 जर म्हटलं तर आर म्हणजे रंगराजन, 12 वित्त आयोगाचे अध्यक्ष होते रंगराजन. त्याच्यानंतर के म्हणजे केळकर, 13 वित्त आयोगाचे अध्यक्ष होते केळकर. त्याच्यानंतर रेड्डी हा 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष होते रेड्डी. आणि 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंग. आर केवर रेड्डी राहा सिंग, रंगराजन, केळकर, रेड्डी, सिंग. 12, 13, 14 आणि 15. आणि एक शेवटचा वित्त आयोग राहतो 16वा, ज्याचे अध्यक्ष सध्या रिसेंटली अरविंद पनगडिया. या प्रकारे आपण हे सगळं लक्षात ठेवू शकतो. पहिल्याचे अध्यक्ष होते केसी नियोगी, दुसऱ्याचे संतनम, तिसऱ्याचे चंदा, चौथ्याचे राजमन्नार, 5व्याचे जर म्हटलं तर महावीर त्यागी, 6व्याचे जर म्हटलं तर तुमचे ब्रह्मानंद, 7व्याचे शेलार, 8व्याचे यशवंतराव चव्हाण, 10व्याचे पंत, 11वा जर म्हटलं तर खुसरो, 12वा जर म्हटलं तर रंगराजन, 13वा केळकर, 14वे रेड्डी, 15चे अध्यक्ष होते NK सिंग आणि 16व्याचे अध्यक्ष होते अरविंद पनगडिया. मित्रांनो, 4-5 वेळा लिहा, ट्रिक लक्षात ठेवा आणि छानपैकी पाठ करा. कारण हेच असे प्रश्न त्याच्यावरनं आपण प्रेडिक्ट करू शकतो की भविष्यात काय प्रश्न येणार आहे. जर 2024च्या मुख्य परीक्षेला जर अध्यक्ष विचारताय तर 25च्या पूर्व परीक्षेला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न परत एकदा रिपीटमध्ये. आणि या सगळ्या वित्त आयोगांनी सांगितलं की उत्तर प्रदेश हे जे राज्य आहेत, या राज्याला सर्वाधिक जास्त वाटा द्या आणि म्हणून उत्तर प्रदेशला आपल्याला सर्वाधिक वाटा दिला आहे. आणि ह्या सर्व वित्त आयोगांच्या 12-13 नुसार जर पाहिलं तर सिक्कीम राज्याला सर्वात कमी वाटा मिळाला आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे जर तुम्हाला आणखी हवे असतील तर तुम्ही कमेंट करा. तुमच्या काही शिफारसी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. रील आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.